नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर प्रत्येक घराचा जो आत्मा असतो ना, तो म्हणजे त्या घराचं मंदिर, त्या घरातलं देवघर. तुमच्या घरातलं देवघर जितकं प्रशस्त, जितकं सुंदर, जितकं सुटसुटीत आणि जितकं छान असेल ना, तितकं बघा ती जी पॉझिटिव्हिटी असते ना, ती तुमच्या संपूर्ण घरामध्ये पसरत असते. तर माझ्या घरात जे आधीचं देवघर होतं ते तुम्ही बघितलंत आणि सगळ्यात जास्त म्हणजे सर्वांना भरपूर जणांना ते देवघर खूप आवडलं. बऱ्याच जणांनी तसंच्या तसं देवघर बनवून सुद्धा घेतलं. तर इथे मी तेच देवघर आणणार होती, पण मला हा जो महालक्ष्मी आईचा फोटो आहे ना, तो इथे मंदिरामध्येच ठेवायचा होता. कारण जसं जसं आपण कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये जसं जसं पुढे थोडा थोडा अभ्यास करत जातो ना, तर तशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजायला लागतात. तर मला अशी माहिती मिळत गेली की आपल्या घरातले जे पण सगळे देवांचे फोटोज किंवा मूर्ती किंवा काही जे देवाचं असतं ना, तर ते देवघरातच असावं. संपूर्ण घरभर देवांच्या प्रतिमा किंवा मूर्ती अशा ठेवू नयेत. तर म्हणून स्वामींचा फोटो होता, त्यानंतर महालक्ष्मी आईचा जो फोटो होता, तर संपूर्ण सगळं एकाच ठिकाणी यावं या हेतूने मी असं देवघर बनवण्याचा निर्णय घेतला. तर आतलं जे देवघर आहे ना, ते आधीचं जे देवघर आहे तेच आहे. फक्त हा बाहेरचा जो साचा आहे तो मी नवीन बनवला. तर तो कसा बनवला ती आज छान अशी स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचं मेकिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपण ज्या वस्तू घरामध्ये आणतो त्या ऑलरेडी बनवलेल्या असतात आणि त्या आपण घेऊन येतो. पण अशा जेव्हा वस्तू आपण स्वतः प्लॅन करतो, आपल्या डोळ्यासमोर एक एक गोष्ट जेव्हा बनताना दिसते ना, त्याची खरं सांगते की त्याची मजाच खूप वेगळी असते. देवघराच्या बाबतीतला माझा जो विचार होता ना, तो म्हणजे की हे घर मी जसं म्हटलं की हे घर स्वामींचं आहे, तर स्वामींना आणि माझ्या देवांना पहिला मी प्रेफरन्स देईन. त्यांची जागा फिक्स झाल्यानंतरच बाकीच्या सगळ्या गोष्टी फिक्स होतील, असाच विचार ठेवूनच हे देवघर मी बनवलंय. आणि जी जागा आहे तर तो ईशान्य कोपरा आहे तो घराचा प्रॉपर. आणि बहुतेक तुम्ही कोणालाही वास्तुतज्ञाला विचारलत ना, तर तो पहिला प्रिफरन्स आपल्या देवघराचा ईशान्य दिशेलाच दिला जातो. तर म्हणून ही एकदम परफेक्ट अशी जागा मला मिळाली. म्हणून मी एंट्रन्सच्या इथे ना प्रॉपर त्याचं पार्टिशन करून घेतलं, की जेणेकरून कोणीही माणूस आतमध्ये आलं तर डायरेक्टली त्याचा हात देवघराला लागणार नाही. मध्ये जे पार्टिशन आहे त्याच्या पुढे आपलं देवघर ठेवलं जातं. तर बघा हा देवघराच्या साईडचे जे दरवाजे आहेत ना, ते बनतायत आता. तर त्याचं कटिंग बघा ते कशा प्रकारे करतात. आपण जेव्हा बनवलेल्या वस्तू बघतो आणि असं बनताना बघतो ना, खूप फरक पडतो. कारण एक एक गोष्ट माहिती पडते की खरंच कसं बनवलं गेलंय, काय काय टेक्निक्स ते लोक वापरतात याच्यासाठी. तर याच्या डिझाईन्स तर मीच त्यांना सांगितल्या होत्या की मला अशी अशी डिझाईन हवी आहे, कारण इथे हवा खूप येते. तर त्याच्यामुळे मी विचार केला की दिवा जो आहे किंवा समया आहेत किंवा जेव्हा मी पूजा मांडेन तर ते दिवे राहिले पाहिजेत. तर त्याच्यासाठी म्हणून मी यावेळी मागच्या मंदिराच्या वेळेला बघा मी बाजूचे जे भाग होता ना त्याला लाकडाचीच डिझाईन घेतली होती, पण ह्यावेळी ती आयडिया मी स्किप केली. मला इथे काचा बसवायच्या होत्या की जेणेकरून कोणीही आतमध्ये आलं, हॉलमध्ये आलं की डायरेक्ट त्याची नजर मंदिरावरती म्हणजे देवांवरती नाही गेली पाहिजे. त्याच्यामध्ये काहीतरी असं असलं पाहिजे, तर म्हणून काचा बसवायच्या ठरवल्या. आणि त्यानुसार बघा हे साईडचा जो पोर्शन आहे हा असा तयार होतोय. मध्ये आता ते जे कटिंग करतायत ना, तिथे मी त्यांना म्हटलं की मला घंट्या अशा व्यवस्थित मस्त लावायच्या आहेत, की ज्याने एकदम असा मंदिर असं एकदम भव्य, छान, मस्त असं सुरेख असं वाटेल. आणि त्याच्यानुसार बघा ते कटिंग कसं करतायत. असं वाटतं की खूप पटकन होणारं काम आहे, पण खूप वेळ लागला मंदिर बनवण्यासाठी सुद्धा. तर हे जे पूर्ण आहे ना, हे प्लायमध्ये कटिंग होतंय. आणि आतलं जे मंदिर आहे माझं ते संपूर्ण सागाचं मंदिर आहे. त्यानंतर आणखीन पुढे बऱ्याच गोष्टी आहेत की जे महिरप मी मंदिराला बनवून घेतले. सध्याचा प्रत्येकाचा देवघराचा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगते की पूर्ण घराचं सेटिंग झाल्यानंतर कुठे जागा मिळेल तिथे देवांना ऍडजस्ट केलं जातं. तर मी तुम्हाला सांगितलं देवांना ऍडजस्ट नका करू, तुम्ही मंदिर प्रॉपर व्यवस्थित बनवून मग तुमच्या गोष्टी तुम्ही ऍडजस्ट करा. जेव्हा तुम्ही त्यांना प्रथम स्थान देता ना तुमच्या घरामध्ये, तेव्हा तुमच्या घरामध्ये कुठल्याही गोष्टीची कसलीही कधीच आपल्याला कमी भासणार नाही. कारण त्यांचा जो आदर आहे, त्यांचं जे स्थान आहे ते तुम्ही त्यांना पहिले देतात.
तर म्हणून त्या हिशोबाने म्हणजे ती गोष्ट डोक्यात ठेवून मी माझं हे मंदिराचं काम बनवायला सुरुवात केली होती. तर बघा अशा प्रकारे हे जे घंट्या जिथे लावायच्या आहेत तिथले हे बॉक्स ते पूर्ण कटिंग करतायत. दोन्ही साईडचे जे दरवाजे आहेत ते दोन्ही साईडचे दरवाजे एकत्र घेऊन ते बॉक्स कटिंग करतायत. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी मला विचारलं की ताई तू मंदिराला मग दरवाजे का नाही करून घेतले? तर मला वाटत नव्हतं की मी देवांना असं पूर्ण बंदिस्त करू. मला असं वाटतं की ती जी एनर्जी येते ना, ती जी पॉवर येते ना माझ्या घरामध्ये, ती संपूर्ण घरामध्ये सतत तिच्या लहरी पसरत राहाव्या. कुठेही देवांना मला असं बंद करावं असं वाटत नाहीये. तर आणि जोही व्यक्ती येईल ना, तर तो सरळ देवांचं दर्शन घेईल. त्यांना सुद्धा देवांचं दर्शन होईल. कोणाच्याही मनामध्ये किंवा डोक्यामध्ये जे पण काही निगेटिव्ह विचार असतील, ते देवांकडे बघितल्यानंतरच दूर होतील, असं माझं मनात विचार आहे. तर बघा आता हा मंदिराचा साचा बनतोय, बाजूचा जो मला बनवायचा आहे, तर तो साचा बनतोय. तर त्याच्या मागचा जो प्लाय आहे, तो त्यांनी आता लावायला सुरुवात केली आहे. तो ते चिकटवतायत. आणि हे मंदिर बनताना सुद्धा ना, म्हणजे सुरुवातीला एक गोष्ट झाली होती, की जेव्हा हे प्लायचं कटिंग केलं होतं त्यांनी आणि मला ते दाखवत होते, की एवढी हाईट होईल प्लायची किंवा काय. आणि तेव्हा मी तिथेच उभी होती आणि बोलत होती. तेवढ्यात अचानक हा जो प्लाय आहे ना, हा अख्खाच्या अख्खा प्लाय असा खाली सरकला होता. त्यांनी उभा करून ठेवला होता आणि तो खाली सरकला आणि 1 सेकंडसाठी तो प्लाय थांबला आणि तेवढ्यात मी पुढे सरकले. म्हणजे मिस्टर मला म्हणाले, की "अगं काहीतरी पडतंय." तर तेवढ्यात मी पुढे सरकली आणि त्यानंतर तो प्लाय पूर्ण खाली पडला. तो एवढा जाडा प्लाय आहे ना, की तो खरोखर जर माझ्या अंगावर पडला असता, तर खूप मोठी दुर्घटना झाली असती. पण मी म्हणेन, की स्वामींचीच कृपा आहे किंवा देवाचीच कृपा आहे, की ती गोष्ट त्यांनी तेव्हा सावरली आणि अशा काही गोष्टी म्हणजे घडल्या. तर म्हटलं चला ते आपण मी तुमच्यासोबत शेअर करू. आणि बघा आता साचा किती सुंदर दिसायला लागलाय आपला. जशी-जशी एक-एक गोष्ट हळू-हळू पुढे सरकते ना, तसं-तसं जे आपल्या मनात जे म्हणजे माझ्या मनामध्ये जो मी मंदिराचा आकार, साचा जो विचार करत होते ना, ते एक-एक गोष्ट ते साकारत होते. आणि हे काम करताना ना, आणखीन एक गोष्ट महत्त्वाची मला दिसली ती म्हणजे की मी फक्त विचार करत होते, पण जो बनवणारा व्यक्ती आहे ना, त्याचे सुद्धा भाव, त्याचं सुद्धा काम तेवढंच महत्त्वाचं असतं. तर हे जे आमचे सुतार आहेत ना, ह्यांनीच माझं आधीचं मंदिर सुद्धा बनवलं होतं आणि हे मंदिर बनवताना सुद्धा त्यांनी तेवढीच मेहनत घेतली आणि तेवढ्याच आवडीने ते मंदिर बनवलं. म्हणून ते इतकं सुंदर झालंय. म्हणजे सगळ्यांचाच हातभार आहे या मंदिरासाठी. तर जसं-जसं एक-एक गोष्ट पूर्ण होत होती, तसं-तसं माझ्या डोक्यात पुढचे विचार चालू होते, की आता इथपर्यंत झालंय, तर आता ह्याच्या पुढे कसं काय करायचंय? कारण एकदम सगळं आम्ही प्लॅन केलं नव्हतं, की असंच एकदम बनेल. कारण जे आपण विचार करतो, कधी-कधी काही गोष्टी अवेलेबल असतात, कधी-कधी काही गोष्टी तशा बनतही नाहीत. आणि कधी-कधी त्यापेक्षा सुद्धा सुंदर बनतात आणि तसंच काहीसं झालं आणि देवाचं जर तुम्ही काम करत असाल मनापासून, तर ते नक्कीच पूर्णत्वाला जातं. हा माझा अनुभव आहे. आणि बघा इथे मी आता त्यांना विचारत होते, की आता इथे फोटो लावला, एवढं मंदिर आलं, तर एवढ्या हाईटवरती ही गोष्ट येईल. आणि त्यानंतर बघा हे सागाचं महिरप मी बनवून घेतलं. कारण जो फक्त बाहेरचा जो आउटर बॉक्स बनवलाय ना, जर मी तेवढाच ठेवला असता ना, तर प्रॉपर जे देवघर आपण जे म्हणतो ना, तर देवघराचं सारखं ते वाटलं नसतं. फक्त एक बॉक्स सारखा तो वाटला असता. तर म्हणून हे खांब मी त्यांना बनवायला सांगितले. खांब सुद्धा सागाचे आहेत आणि वरती ही जी महिरप आहे त्याला दोन्हीकडे गजलक्ष्मी आहेत आणि त्याच्यामध्ये सुंदर अशी डिझाइन ही पूर्ण कोरलेली आहे डिझाइन. तर ही डिझाइन सुद्धा मी म्हणजे नेटवरूनच ऑनलाईन बघितली होती आणि त्यांना सांगितलं होतं, की अशा-अशा प्रकारची डिझाइन मला इथे वरती हवी आहे आणि त्यांनी खरंच खूप सुंदर ती डिझाइन बनवून घेतली आणि प्रॉपर बघा आता लावल्यानंतर असं दिसतंय म्हणजे दोन्ही बाजूने आपण ते खांब लावले आणि त्यानंतर वरती महिरप लावल्यानंतर बघा आपला जो मंदिराचा जो बॉक्स आपण बनवलाय त्याला किती पटीने शोभा आली. तर अशा प्रकारे एक गोष्टी चाललेल्या आहेत आणि त्यानंतर साईडचा पूर्ण त्यांनी सनमायका लावून घेतला. त्यानंतर आता पुढची गोष्ट आली ती म्हणजे की काचेची.
तर या साईडला जी ही काच लावली आहे, की जी हॉलमध्ये आल्यानंतर सर्वात पहिले जिथे आपलं लक्ष जाईल, तर तिथे हा सुंदर असा आपला गायत्री मंत्र, सगळ्यात प्रभावी जो मंत्र म्हटला जातो, तो गायत्री मंत्र इथे एम्बॉइस करून घेतलाय. या काचेला मला वाटतं फ्रोस्टिंग असं काहीतरी म्हणतात. तर ज्याच्यामध्ये काच पूर्ण अशी म्हणजे ट्रान्सपरंट दिसत नाही, थोडंसं असं त्याच्यामध्ये ब्लर दिसतं, म्हणजे आतलं पटकन दिसत नाही. तर देवांचं दर्शन ज्यांना घ्यायचं असेल त्यांना संपूर्ण फिरून इकडे यावं लागेल आणि त्यानंतरच त्यांना समोरून देवाचं दर्शन होईल. तर म्हणून मी साईडने तसं म्हणजे लाकडाचं कोरलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की पुसण्यासाठी म्हणजे स्वच्छतेसाठी हे खूप बरं पडतं. कारण ज्या डिझाईन आपण करून घेतो ना साईडने, त्या दिसायला तर खूप सुंदर दिसतात, खूप ट्रेडिशनल दिसतात, पण साफ करण्यासाठी त्या तेवढ्याच कठीण असतात. कारण आधीच्या मंदिरामध्ये मी तशी बनवली होती डिझाईन आणि पुसताना खूप म्हणजे पुसायला जमायचं नाही त्याच्यामध्ये व्यवस्थित, धूळ त्याच्यामध्ये अडकून बसायची. तर त्याच्यासाठी हा म्हणजे एक सोल्युशन म्हणून सुद्धा मी ही एक गोष्ट केली आणि ती खूप 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 सुंदर झाली. तो गायत्री मंत्र बघा किती सुंदर दिसतोय, किती उठून दिसतोय. जर कोणी असंच जरी नकळत जरी आला आतमध्ये आणि पटकन जरी नजर पडली तरी आपण निदान वाचण्याच्या निमित्ताने का होईना पण गायत्री मंत्राचं सुद्धा पठण होऊन जातं. तर म्हणून अशा प्रकारची काच बघा इथे त्यांनी लावली आहे. आणि एक एक गोष्ट मी तुम्हाला सांगते ना, की ही काच बनवताना सुद्धा बऱ्याचशा गोष्टी झाल्या, म्हणजे ज्या ज्या गोष्टी विचार करतोय ना त्या गोष्टी कधी कधी तशा होत नाहीत, मिळत नाहीत. तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे चेंजेस करावे लागतात. त्यानंतर सगळ्यात शेवटची जी गोष्ट राहिली ती म्हणजे की पॉलिश. तर आता ह्याचं पॉलिश जे मला हवं होतं ते आतलं जे माझं मंदिर येणार आहे, देवघर येणार आहे, तर त्याच्या हिशोबानेच मी त्यांना म्हटलं की ह्याचं पॉलिश आलं पाहिजे. तर असं सुद्धा बघा ते लाकूड किती सुंदर दिसतोय, किती कलर छान दिसतोय, पण तसंच ठेवलं तर ते खूप वेगळं दिसेल. तर म्हणून बघा सेम पॉलिश वाटलं पाहिजे. आता बघा जो साडीचा सनमायकाचा जो कलर आहे ना, तोच कलर सेम पॉलिशमध्ये दिला जातोय आणि तोच कलर माझ्या आतल्या देवघराचा सुद्धा आहे. त्यामुळे एकूणच सगळं गणित आहे ना असं खूप छान जुळून येत होतं. तर मला माहिती आहे की तुमच्या मनात हा एक प्रश्न असणारच आहे आणि कमेंट्स येणारच आहेत की ताई, मंदिर तर तू दाखवलंस पण मंदिराला तुला बनवायला खर्च किती आला ते पण तू आम्हाला सांग. तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की हे मंदिर मी माझ्या जागेच्या हिशोबाने ऍडजस्ट केलेलं आहे. जर तुमची जागा, तुमच्या घरामध्ये जेवढी जागा असेल त्याच्या हिशोबाने तुम्ही हे मोठं बनवाल किंवा छोटं बनवाल तर प्रत्येकाची जी कॉस्ट असते ना तर ती वेगवेगळी पडते. तर त्यामुळे ज्यांनी हे मंदिर बनवलंय पूर्णपणे त्यांचा नंबर, म्हणजे हे जे आहेत विश्वकर्मा, छोटेलाल विश्वकर्मा, तर त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन केलेला आहे. तर तुम्ही प्रत्यक्षात त्यांच्याशी बोलून घ्या किंवा कारण प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते. तर म्हणून मी एक प्राइस सांगून जर तुम्ही तीच प्राइस धरून बसाल तर कदाचित ज्याला बनवायचं असेल तर तो माणूस तो विचार सोडून देईल, असं सुद्धा होऊ शकतं. तर म्हणून तुम्हाला ज्यांना गरज आहे, बनवायचंच आहे, तर त्यांनी फोन करून तुम्ही पर्सनली त्यांना विचारू शकता तुमच्या घराच्या साईजनुसार, किंवा तुम्हाला जरी असंच्या असं मंदिर बनवलं पाहिजे असंही जरुरी नाहीये. तुमच्याही स्वतःच्या काही आयडियाज असतील त्याही तुम्ही त्यांना सांगितल्यात ना तर तशा प्रकारे सुद्धा ते तुम्हाला काम करून देतील. तर म्हणून जसं तुम्हाला हवंय, जसं तुमच्या घरामध्ये जागा असेल तर त्याच्या हिशोबाने तुम्ही घरातलं तुमचं देवघर बनवा. तर बघा आता देवघराचा बाहेरचा साचा संपूर्ण कंप्लीट झालाय आणि त्यानंतर ही खूप मोठी एक्सरसाइज होती की खालचा जो बॉक्स होता ना त्याच्यावरून मला हे देवघर त्याच्यामध्ये घालावं लागलं. कारण खालचा बॉक्स मी थोडासा मोठा बनवून घेतला होता, कारण पूजा वगैरे मांडायच्या असतात. तर त्याच्या हिशोबाने म्हणजे पूजा करून करून ज्या ज्या गोष्टी मला वाटल्या की हे चेंजेस केले गेले पाहिजेत, ते सगळे चेंजेस मी या म्हणजे या देवघरामध्ये करण्याचा प्रयत्न केला. आणि बघा फायनली आपलं मंदिर खूप छान, म्हणजे देवघर आपलं खूप छान सुसज्ज, सुंदर आणि असं भव्य, जसं म्हणजे मी खरं सांगते एक गोष्ट की जो विचारही केला नव्हता की इतकं खरंच सुंदर बनेल, त्याच्यापेक्षा खूप पटीने स्वामींनी ते सुंदर बनवून दिलं आणि त्याच्यामध्ये सर्वांचाच हातभार लागलेला आहे.
असा होता आजचा आपला देवघराचा व्हिडिओ की कसं बनलं इतकं सुंदर देवघर। तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।